नमस्कार. मी डॉक्टर भूषण शुक्ल आणि अनेक जिव्हाळ्याच्या विषयांबद्दल आपण आत्तापर्यंत बोललेलो आहोत. पण आजचा जो विषय आहे तो काटेरी जिव्हाळा आहे. काटेरी जिव्हाळा म्हणजे काय? सख्ख्या भावंडांमधली लहानपणाची भांडणं. ह्याचं काय करायचं? आता बरेच लोक एकच मूल होऊ देतात, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा विषयच संपलेला आहे. त्याच्यामुळे अशा लोकांनी हा एपिसोड पुढे बघायची गरजच नाही. तुमचं मूल हे फक्त तुमच्याशी भांडणार आहे, कारण त्याला बाकी भांडायला कोणी आपण शिल्लकच ठेवलेलं नाही आहे. पण ज्या घरामध्ये एकापेक्षा जास्त मुलं आहेत, मग ती कदाचित सख्खी भावंडं असतील, चुलत भावंडं असतील, मावस भावंडं असतील, शेजारच्या घरात राहणारे असतील, किंवा तुमच्या कुटुंबाची रचनाच अशी आहे की तुम्ही सगळे जवळ आहात आणि आठवड्यातनं 3-4 वेळा पोरं एकत्र येत आहेत. अशा वेळेस पोरं इन्व्हेरिएबली मारामाऱ्या करतात, भांडणं करतात. समोरच्याच्या हातात असलेली गोष्ट आपल्याला हवी, आपली गोष्ट आहे ती तर आपलीच आहे, आणि ह्याच्यावरनं भांडणं करणे, एकमेकांचे सतत उणेदुणे काढणे, आईवडिलांकडे ती भांडणं आणणे, त्याच्यावरनं रडारड करणे, माझ्यापेक्षा तुझं त्याच्यावरच जास्त प्रेम आहे, माझ्यावर तर प्रेमच नाही, तो किंवा तीच तुझी लाडकी आहे, तू नेहमी तिचीच बाजू घेते, वगैरे वगैरे सतत गोष्टी प्रत्येकाच्या घरात होत राहतात. या गोष्टी टाळता येतात का? तर याचं स्वच्छ, प्रामाणिक, शास्त्रीय उत्तर असं आहे की या टाळता येत नाहीत. घरात 2 भावंडं आहेत आणि ते एकमेकांशी भांडणारच नाहीत, भयंकर प्रेमाने राहतील, असा अनेक आईवडिलांचा अत्यंत चुकीचा विश्वास किंवा अपेक्षा असते. रामाचं आणि भरताचं, रामाचं आणि लक्ष्मणाचं वाला प्रकरण. अहो, भरताला थोडा मोठा झाल्यावर आजोबांकडे नेऊन ठेवला होता. शत्रुघ्न पण त्याच्याबरोबरच होता. हे आपल्याला माहिती आहे का रामायणातलं? की एका घरात वाढलेले नाही आहेत, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वाढलेले आहेत. बोलावून आणावा लागला रामाचा राज्याभिषेक ठरला तेव्हा. ह्याची गोष्ट लक्षात घ्या. पण एनिवे, पुराणातली वांगी पुराणात. आपण आपल्या फ्लॅटमधलं बघूया. तर मुलं ही भांडणं करणार. ते भांडणं त्यांच्या पद्धतीने सुटली नाहीत तर आईवडिलांपर्यंत येणार. कधीकधी मुलांच्या भांडणाचे आवाज ऐकूनच आईवडील त्याच्यात तुटून पडतात आणि तिथले तिथे ते शांत करायचा प्रयत्न करतात. तर ह्याचा जास्त विचका होऊ नये, कायमचे संबंध बिघडू नयेत आणि गैरसमज वाढू नयेत, हे आपल्याला आईवडील म्हणून निश्चित करता येतं. ह्याच्यासाठी काय करायचं असतं बरं? पहिली म्हणजे मोठं भावंड आणि छोटं भावंड हा जेव्हा प्रकार असतो, आता नॉर्मली एक कोणीतरी मोठं असणार, एक कोणीतरी छोटं असणार, तर मोठ्याला सतत तू मोठा आहेस, तू धाकट्याला अकोमोडेट केलं पाहिजे म्हणून मोठ्यावरती जबाबदारी टाकायची नाही. धाकट्या भावंडांचं पालकत्व ही मोठ्या मुलाची जबाबदारी नाही. त्याला असिस्टंट म्हणून धाकट्या मुलासाठी वापरायचा नाही, कारण मग त्याला ती दादागिरीची सवय लागते, पालकत्वाच्या भूमिकेत जायची सवय लागते. धाकटी मुलं 100 99 वेळा त्याला धुडकावून लावतात आणि तिथं मारामाऱ्या होतात. त्याच्यामुळे तुम्हाला काही मदत हवी असेल तर मोठ्याकडून तुमच्यासाठी घ्या, पण त्याला धाकट्याची कामं करायला स्वतःहून देऊ नका. बरेचदा भावंड एकमेकांची मदत घेतात, एकमेकांची मदत करतात. ते त्यांनी स्वतःहून केलं असेल तर आनंदाची गोष्ट आहे, पण तुम्ही मोठ्यावर दरवेळी ॲडजस्ट कर, तू समजून घे, तू मोठा आहेस नावाचं जे एक काम आहे ते कृपया त्यांच्यावर टाकणं बंद करा. कारण मोठी भावंड ह्याला थकतात, कंटाळतात, वैतागतात आणि आपल्यावर ही वेळ आणणाऱ्या धाकट्या भावंडांचा त्यांच्या मनात दुस्वास निर्माण व्हायला लागतो. त्यामुळे ही पहिली गोष्ट टाळायची. दुसरी म्हणजे जेव्हा लहान मुलं काहीतरी भांडण करत असतात तेव्हा जोवर ते येऊन आपली मदत मागत नाहीत तोवर आईवडिलांनी त्या भांडणामध्ये पडायचं नसतं. अगदी शारीरिक इजा करण्यापर्यंत जर या गोष्टी गेल्या तरच त्याच्यात पडायचं असतं. एकमेकांना पोरांनी 2 टपल्या मारणे, एकमेकांचे कान ओढणे किंवा थोडीशी ढकलाढकली करणे हे लहान मुलांमध्ये अपेक्षित आहे. फक्त वयाचा खूप मोठा फरक असेल तर मोठ्याकडून ते ढकलणं हे जीवाभारी होत नाही आहे ना, ह्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. आणि जेव्हा अशा प्रकारचं फिजिकल फाईटपर्यंत ते पोचतं, शारीरिक मारामारीपर्यंत पोचतं, तेव्हा फक्त तिथे जाऊन ती मारामारी थांबवणे आणि दोघांना घराच्या 2 टोकांना पाठवून देणे हे गरजेचं आहे. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, ह्याच्याकडे नीट लक्ष द्या. कोणी काय केलं ह्याची जर तुम्ही न्यायाधीशगिरी करायला गेलात किंवा पोलीसगिरी करायला गेलात तर तुम्ही पालक कमी आणि न्यायाधीश जास्त बनता. आणि न्यायाधीश हे नेहमी शिव्या खातात, कारण भांडणामध्ये प्रत्येकाला वाटत असतं की माझी बाजू बरोबर आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.
आपल्याला अमुक अमुक एका व्यक्तीने चूक केली असं जरी वाटत असेल तरी त्या व्यक्तीला मी ती चूक केली नाही, मी वागलो ते योग्यच वागलो याची 100% खात्री असते. हे आयुष्यात सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तू चुकला आहेस, तू थांब, ह्याचं बरोबर आहे तर तू ऐकलं पाहिजे, अशा प्रकारची न्यायाधीशगिरी जर तुमच्या गळ्यात पडली तर तुमच्या पालकत्वाचा बट्ट्याबोळ होणार आहे. आपला उद्देश हा आहे की भांडणं थांबली पाहिजेत. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मुलं अशा प्रकारे भांडणं करतात, तुमच्या मनातली जी एक विशिष्ट लाल रेघ आहे ती क्रॉस होते, तेव्हा तिथे जाणे, दोघांना 2 वेगळ्या रूममध्ये पाठवणे, घराच्या 2 टोकांना पाठवणे आणि पुन्हा माझी परवानगी घेतल्याशिवाय एकमेकांशी बोलायचं सुद्धा नाही, म्हणून त्यांच्या मनात एकमेकांबद्दल थोडा विरह निर्माण करणे हे आपलं काम आहे. तुम्ही जर फारच रागावला असाल तर भांडल्याबद्दल दोघांनाही शिक्षा करा. म्हणजे एक तर भांडायचं नाही, भांडलं तर आईवडिलांना इन्व्हॉल्व व्हावं लागेल, या लेवलला जायचं नाही, ह्याची समज मुलांना आली पाहिजे. कोणाचं चूक आणि कोणाचं बरोबर ह्याची शहानिशा करायच्या फंदात न पडता दोघांनाही काहीतरी शिक्षा करणे, ती वयानुसार योग्य करणे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही म्हणाल, अहो डॉक्टर शुक्ल हे काय सांगताय, कोणाचं तरी एकाचं बरोबर असतं आणि कोणाचं तरी एकाचं चूक असतं, ज्याची चूक नाही त्या माणसाला कशी शिक्षा करायची? मुलांच्या भांडणामध्ये चूक आणि बरोबर असं काही नसतं. कारण ते भांडण आत्ताचं नसतंच मुळी. ते भांडण दरवेळी मग परवा त्यांनी ते केलं होतं, मग तेरवा त्यांनी ते केलं होतं, मग 10 दिवसापूर्वी त्यांनी ते केलेलं होतं, असं एकता कपूरच्या सिरियलसारखे हजारो एपिसोड्समध्ये चालणारं हे भांडण आहे. तुम्ही किती मागे जाल, डायनासॉरपर्यंत जावं लागेल. त्याच्यामुळे ह्या फंदात अजिबात पडू नका. भांडणांचं लिमिट क्रॉस झालं की दोघांनाही शिक्षा करा, वेगळे पाठवा आणि माझ्या परवानगीशिवाय परत एकमेकांशी बोलायचं नाही ही अट घाला. तासाभराने ते दोघंही येतात आणि परवानगी मागतात, तेव्हा मोठ्या मनाने परवानगी द्यायची. पुन्हा एकदा सगळं जुनं निस्तरत बसायचं नाही, परवानगी द्यायची आणि सोडून द्यायचं. अशा प्रकारे तटस्थ पण योग्य अशी पालक भूमिका ठेवली तर पोरांची भांडणं कमी राहायला मदत होते. ती 100% बंद होत नाहीत. इतर लोकांच्या देखत तर पोरं अगदी तमाशा करून दाखवतात, त्याची नेहमी तयारी ठेवायची. फार वाईट वाटून घ्यायचं नाही. ज्या आईवडिलांची पोरं भांडणं करता आहेत ते आईवडील वाईट असं जगात काही नसतं. त्यामुळे पोरांना निवांतपणे भांडू दे, फक्त ती लाल रेषा क्रॉस होणार नाही आणि इजा होणार नाही एवढी काळजी घ्या. न्यायाधीशाच्या किंवा पोलिसाच्या भूमिकेत जाऊ नका, कारण त्यामुळे तुम्ही स्वतःचाच घात करून घ्याल आणि कुठल्याही मुलाला आपली चूक कधीच पटत नसते. त्यामुळे एवढ्या साध्या गोष्टी, छोट्या गोष्टी करा. मुलांना एकत्र खेळायला शिकवा, जेव्हा जमत नसेल तेव्हा वेगळं व्हायला शिकवा आणि मुलांच्या एकमेकांबरोबरच्या सुदृढ नात्याची पायाभरणी करून टाका. Happy parenting to you.